मैदानात उतरलेले आहेत। साऊंड सिस्टीम कशी कोणी थांबू लावू नका, हे बॅरिकेड तिथे मागे लावून टाका। नमस्कार मंडळी, तर आज आम्ही आलोय नाशिकला शेतकरी आक्रोश मोर्चासाठी। तर चला पुढे बघूया। या मोर्चाच्या माध्यमातून या सरकारने निवडणुकीच्या अगोदर जी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांचा 7 वारा कोरा करण्याचं आश्वासन या सरकारने दिलं होतं। मात्र सोयीस्करपणे हे सरकार साऊंड सिस्टीम कशी कोणीही थांबू नका, माझी नम्र विनंती आहे, तिथे कोणीही थांबू नका। काढा त्यांना, काढा बटन काढा त्यांना। साऊंड सिस्टीम कशी कोणीही थांबू लावू नका, हे बॅरिकेड तिथे मागे लावून टाका। ई झोन मध्ये लोकांनी कृपया येऊ नका। आंदोलनाच्या सर्व शेतकरी बांधवांचं, युवकांचं, माता भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे। सर्वांनी घोषणा द्यायची आहे, लढेंगे जीतेंगे। असलेले आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माझे श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, मला फक्त 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही। साहेब, मी ताईंना सांगितलं होतं की ताई आमचा नाशिक बँकेत चालू, ते म्हणले 5000 शेतकऱ्यांची नावं, बरोबर ना? 65,000 शेतकऱ्यांची नावं कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय, हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा। मी तुम्हाला शब्द देते, आम्ही सगळे 8च्या 8 तिथे खासदार आहोत। आम्ही दिल्लीला जाऊ, आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या 8 जणांची आहे। तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। किसानों का नेता कैसा हो, जसा असो, आजच्या जिल्ह्यामध्ये अशी वृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं त्याचं नाही। महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अशी वृष्टी झाली आणि त्याचा फळा शेतीवर झाला। शेतकरी अस्वस्थ आहे, संकट येतं, त्या संकटाच्या विजयावरच्या मला सांगायचं जीव का देतो, शेतकरी जीव देतो, फार वेळच असतो। कशामुळे लोकांची भूमिका तो घेतो, त्याचं महत्वाचं कारण त्याच्या संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्या मागं वेळ राहतो आणि त्यामुळं स्वतःच जे का हा शेतकऱ्यांना दिलेला हा शेतकऱ्याची लढते, आज काय दिसतंय, आज नाशिकचा कांदा जगात जातो। जर पैसे वर्षासाठी तुम्ही आला, त्या वर्षाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील,
या वर्षाच्या तयारीसाठी गेले काही दिवस त्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येनं आलात, वर्षात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. आणि पुन्हा महिना दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.